नमस्कार, मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले, अर्थातच वेळ झाली आहे आज काय विशेषची आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात कोणत्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे आपल्याला बघायचं आहे आज काय विशेषमध्ये. पहिली बातमीच लाडक्या बहिणींसंदर्भातली आणि या योजनेबाबत राज्य सरकारने लाडक्या बहिणींना काय आवाहन केलंय, त्यापुढे त्यांना आता लाभ मिळणार आहे की नाही, असे एक ना अनेक प्रश्न असतानाच ही मोठी बातमी समोर आलेली आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती, सविस्तर बातमी आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायची. दुसरी बातमी ही तितकीच महत्त्वाची आहे, कारण वाल्मिक कराड संदर्भातली ही बातमी आहे आणि सीआयडीनं तपासात महत्त्वाचं पाऊल उचललं. त्यामुळे कराडचा पाय कसा खोलात गेलाय तेही आपल्याला या बातमीपत्राच्या माध्यमातून आज काय विशेषच्या माध्यमातून पाहायचंय. तिसरी बातमी 144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभ मेळा संदर्भातली. पहिलं शाही स्नान आज पार पडतंय. महाकुंभ मेळ्यातून थेट रिपोर्ट आपण आज काय विशेषमध्ये पाहणार आहोत. त्या ठिकाणी नेमकं काय घडतंय, कोण कोण दाखल झालेलं आहे, किती गर्दी आहे आणि त्या ठिकाणचं हे भावनिक वातावरण आपल्याला आज काय विशेषमध्ये पाहायचं. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली. लाडक्या बहिणींनो, आता स्वतःहून लाभ सोडा हे आवाहन राज्य सरकार करणार आहे. आता असं मी का म्हणतेय, कारण केंद्र सरकारने ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं. त्याच धर्तीवर आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन केलं जाणार आहे. जिल्हा पातळीवर नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, तर अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी सरकारकडून आवाहन केलं जाणार आहे. त्यामुळे ही बातमी अतिशय महत्त्वाची आपण पाहतोय. आणि आता बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी बातमी आहे, कारण या तपासात सीआयडीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं. वाल्मिक कराडवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि यावर 302चा गुन्हा दाखल करण्यासाठी देशमुख कुटुंबीय आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडीने आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये कराडच्या आवाजाचे नमुने घेतले. या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी थेट संबंध आहे. त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून करण्यात आलेल्या कॉलमध्ये असलेल्या व्यक्तीचा आणि वाल्मिक कराडचा आवाज जुळल्यास अडचणींमध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे. यासोबत इतरही काही राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात न्यूज पॉइंट 20 मध्ये. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे, कारण वाल्मिक कराडने अवैध मार्गाने मिळवलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचा संशय. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता देशमुख हत्या प्रकरणामध्ये ईडीची देखील एंट्री होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला. सरपंच हत्या प्रकरणात फडणवीसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणात एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. बीडचे खासदार अर्थातच बजरंग सोनवणे यांनी बीडमधील पोलीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली, हा गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे खून प्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाली असंही ते म्हणाले. बीडमधील सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केज सत्र न्यायालयानं चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 2 दिवसांची सीआयडी कोठडी संपल्यानंतर चाटेला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. बीड परभणीमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत, तरी मुख्यमंत्री याबाबत गंभीर नाहीये. ही प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेंनी दिली. धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकंदरीत हे सरकार निरगठ्ठ झालेले आहे अशी घणाघाती टीका प्रणिती शिंदे यांनी सरकारवर केली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा संतोष देशमुख प्रकरणावर बोलणं टाळलं. पंकजा मुंडे आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला असता मुंडेंनी मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सरपंच देशमुख हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीडमधल्या सरपंच हत्येप्रकरणी जर आपण पाहिलं तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहावं अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली। निकम उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत असंही धस यांनी सांगितलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जात नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं विधान मंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता मराठी क्रांती ठोक मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मंत्री धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा अन्यथा आम्ही या ठिकाणी आंदोलन करू या आक्रमक भूमिकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ दिली आहे। वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा सुशील कराडला अटक होण्याची शक्यता आहे। सुशील कराड विरोधात दाखल असलेल्या फिर्यादीवर सोलापूर कोर्टात आता सुनावणी सुरू झाली आहे। सोलापूर कोर्टाने आता MIDC पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी पुढची सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे। 5 वर्ष काम केलं तरी मतदानाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांनी केलंय। यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक मी लढणार नाही असंही ते म्हणाले। मोठी बातमी, शिवसेनेची जवळजवळ काँग्रेसच झालेली असे खडेबोल भास्कर जाधव यांनी सुनावले। ही माहिती सूत्रांनी दिली असल्याचं आपण पाहतोय। जे पदाधिकारी काम करत नाहीये त्यांना बाजूला करायची आमच्यामध्ये हिम्मत नाही। काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। तर शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा असा सल्ला भास्कर जाधवांनी दिलाय। रत्नागिरीमधल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव हे बोलत असताना त्यांनी हे विधान केलं असल्याचं कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात या संदर्भात सविस्तर माहिती। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली असल्याचं ते म्हणताना आपल्याला दिसतंय। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करायची आमच्यात हिम्मत नाही असं सुद्धा भास्कर जाधव म्हणाले। काम न करणाऱ्याला नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय। शिवसेनेसंदर्भातलं मोठं विधान, शाखा, तालुका आणि जिल्हा प्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करा अशी मागणी त्यांनी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबतच इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात टॉप 50 मध्ये। भोगी निमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली। या पूजेमध्ये सर्व भाज्यांचा वापर करण्यात आलाय। सिंहासनावर आरूढ असलेली अंबाबाई देवी रूपी पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दीही केली आहे। सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या गड्डा यात्रेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीने रांगोळी काढण्यात आली आहे। रांगोळ्यांची सुबकता साकारण्यासाठी तब्बल 2000 किलो रांगोळी याशिवाय 1000 किलो रंगांचा वापरही करण्यात आलेला आहे। मांढरदेवी गडावर आता काळूबाई यात्रेला सुरुवात झाली आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकांनी या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। नाशिकच्या चंदनपुरी या ठिकाणी खंडोबा महाराज बानाई यात्रेला सुरुवात झाली। गावातून मानकऱ्यांच्या घरातून देवांच्या मुखवट्याची भंडारा उधळत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। मोठ्या संख्येने भाविकांनी या दरम्यान गर्दी केली। धाराशिवच्या श्री खंडोबा यात्रेला प्रारंभ झाला। यात्रेसाठी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई झाली आहे। फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं मंदिर दिसतंय। लाखो भाविक यात्रेसाठी दाखल झाले। प्रशासनाने आणि मंदिर समितीने या संदर्भातली जय्यत तयारी केलेली आहे। ठाणे जिल्ह्यातल्या म्हसा यात्रेनिमित्त मुरबाड तालुक्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। यंदाच्या यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोन, CCTV आणि वॉच टॉवरद्वारे करडी नजर ठेवली जाईल। यात्रेदरम्यान मुरबाडकडे येणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येईल। तब्बल 144
44 वर्षांनंतर महाकुंभमेळा होतोय आणि हा महाकुंभमेळा प्रयागराजमध्ये होतोय। कालपासून या मेळ्याला सुरुवात झाली आणि महाकुंभमेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजेच शाही स्नानाला आज सुरुवात झाली। शाही स्नानासाठी 2000 नागासाधूंची पहिली तुकडी बाहेर पडली। हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावर राख फासलेले नागा साधू हे संगमावर पोहोचले। हर हर महादेवाचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावर शाही स्नान केलं। नागा साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी संगमावर गर्दी केली। सर्वात आधी पंचायती निर्वाणी आखाड्याचे साधू स्नानासाठी बाहेर आले। त्यानंतर 13 आखाड्यांचे साधू एक एक करून स्नान करणार आहेत। सर्व 13 आखाड्यांना अमृत स्नानासाठी 30 ते 40 मिनिटांचा वेळ हा दिला जाणार आहे। या आखाड्यांचं विशेष असं महत्त्व महाकुंभ मेळ्यामध्ये असतं आणि या सर्व आखाड्यांचं शाही स्नान आज पार पडेल। शाही स्नानाचं विशेष महत्त्व खरं तर महाकुंभ मेळ्यामध्ये असतं आणि आज पहिलं शाही स्नान असल्याने यावेळेस मोठी गर्दी दिसतेय। तर महाकुंभ मेळ्यातल्या एका सुंदर साध्वीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय। मात्र ही साध्वी आधी अभिनेत्री होती। आता या महिलेने आपल्या भौतिक सुखाचा त्याग केलाय। उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय या साध्वीनं घेतलाय। प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यात एक शिवलिंग बाबा आहेत ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीत आपल्या डोक्यावर रुद्राक्षाचं शिवलिंग धारण करणार अशी प्रतिज्ञा घेतली। त्यांना 4 डोळ्यांचे बाबा म्हणून ओळखलं जातं। त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचं देखील पाहायला मिळतंय। बँकॉकच्या आकाशात आता दिव्य आणि भव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज 13,000 फूट उंचीवर फडकवण्यात आलेला आहे। नवीन विक्रम झालाय। अनामिका शर्माने महाकुंभाचा ध्वज आकाशात फडकवलाय। जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलंय। सरकारी काम आणि 2 महिने थांब असा अनुभव सर्वसामान्यांना येतो। मात्र पैसे घेऊन लगेच ते काम करून देतात असाही अनुभव येतो। अशाच खापुगिरीला वैतागून गुजरातच्या एका नागरिकानं अधिकाऱ्यावर चक्क नोटांचा पाऊस केला। लाचखोरीचा अनोख्या पद्धतीने नोंदवलेला हा निषेध व्हिडिओ व्हायरल झालाय। यूजीसी आणि नेट ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। बुधवारी 15 जानेवारीला होणारी परीक्षा मकर संक्रांत आणि पोंगल या सणांमुळे पुढे ढकलली गेलेली आहे। साताऱ्यातल्या महाबळेश्वरचा लवकरच कायापालट होणार आहे। नवीन महाबळेश्वर तयार करण्यासाठी MSRDC कडे प्लॅन तयार आहे। MSRDCने नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रकाशित केलाय आणि तेव्हापासून जवळपास 900 प्रस्ताव दाखल झालेले आहेत। कल्याण डोंबिवली पालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवरील अभय योजना जाहीर केली आणि या योजनेअंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर 15 जानेवारीपर्यंत 100% दंड आणि व्याज माफ असेल। 16 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत 75% दंड आणि व्याज माफ होईल। मुंबईमध्ये बेस्ट लोकल आणि मेट्रो नंतर केबल कार धावणार आहे। मुंबईकरांना 8 मार्गांवर केबल कारने प्रवास करता येईल। केबल कारच्या प्रकल्पासाठी एकूण 1,25,000 कोटींचा खर्च येईल। पुढच्या 5 वर्षात मुंबईमध्ये ही केबल कार धावणार आहे। जागतिक वाहतूक कोंडीत पुणे शहर 4थ्या क्रमांकावर आहे। वाहनांची संख्या वाढली आहे। शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुण्यात 33 मिनिटांचा वेळ लागतोय। टॉमटॉम या डॅनिश संस्थेने जगभरात केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे। रेल्वेत मेगा भरती होणार आहे। यासाठी 10वी 12वी पास असलेल्यांना अर्ज करण्याची संधी आहे। विशेष म्हणजे ही भरती क्रीडा कोट्या अंतर्गत होणार आहे। त्यामुळे वर्ल्ड कप, एशियन गेम्स पासून ते विद्यापीठ पातळीवर खेळांमध्ये चमक दाखवणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल। एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ मधील ॲडव्हान्सच मिळत नाहीये। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली 1,100 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही। त्यामुळे पीएफ रकमेतून ॲडव्हान्स मागणी करणारे 2,500 कर्मचारी ऑक्टोबरपासून पीएफ ॲडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत आहेत।
अमेरिकन टेक कंपनी रिअल बायोटिक्सने AI रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे. तिचं नाव आर्या आहे. आर्या माणसाप्रमाणे बोलू शकते आणि तिच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकते. ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल, कधी सोडणार नाही असं कंपनीने म्हटलंय. या AI रोबोटची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. टोरेस घोटाळ्यातील पैसा परदेशी पाठवणाऱ्या हवाला ऑपरेटरची ओळख आता पटली असल्याचं पाहायला मिळतंय. हवाला ऑपरेटरचा आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदवला. हवाला ऑपरेटरने कोट्यवधी रुपये परदेशी पाठवल्याचा संशय. टोरेस घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 1900हून अधिक तक्रारदार समोर आलेले आहेत. बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यात केस गळती होत असलेल्या भागात केंद्राचं आयुष विभागाचं पथक दाखल झालं. या पथकात चेन्नई आणि मुंबईच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. पथकाकडून टक्कल पडलेल्या नागरिकांची तपासणी सुद्धा केली जाते. कोल्हापुरात हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुंडांकडून दहशत माजवली जाते. धमक्यांचे रील्स ठेवले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुंडांनी धमक्यांचे रील्स ठेवल्यानंतर 2 दिवसात एका तरुणाची कोयत्यानं वार करत निर्गुण हत्या झाली आहे. पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकारावर हतबल झाल्याचंच दिसतंय. विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोप दिला. रत्नागिरी शहरातल्या एका नामांकित शाळेतला हा प्रकार. दरम्यान पोलिसांनी छेड काढणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेतलंय. त्याचं शाळेतून निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे. 4 दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच 2 गट समोरासमोर भिडले. एकाच बेदम मारहाण झाली आहे, तर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केलेला आहे. दोन्ही गटांना पांगवले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग या ठिकाणी झेडमोर बोगद्याचं उद्घाटन केलं. सीएम ओमर अब्दुल्ला आणि LG मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या दरम्यान उपस्थित राहिले. लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना जिममध्ये व्यायाम करताना जखमी झाली. यामुळे तिच्या आगामी चित्रपटांचं चित्रीकरण सध्या थांबवण्यात आलंय. डॉक्टरांनी अभिनेत्रीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. रश्मिकानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती या संदर्भातले फोटो शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्री सयाजी शिंदे यांनी आता आईला कायमचं जिवंत ठेवण्यासाठी खास शक्कल लढवली आणि आईच्या वजना इतक्या देशी झाडांच्या बियांची तुला ते करणार आहे. बिया राज्यभरात लावणार आहेत, त्यामुळे त्या झाडांच्या रूपानं आई जिवंत राहतील अशी भावना सयाजी शिंदे यांची आहे. राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हेच भारताचं खरं स्वातंत्र्य आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदोरमधल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं. अयोध्येत मंदिर बनलं, आता मनात बनायला पाहिजे असं देखील मोहन भागवत हे म्हणाले. रोजी भारत की रोजी रोटी का भी रास्ता राम मंदिर के प्रवेश द्वार से जाता है, ये ध्यान रखो. तो ये जो पूरा आंदोलन था वो भारत के स्व के जागृति के लिए था. भारत फिर से भारत बनकर अपने पैरों पर खड़ा होकर दुनिया को दिग्दर्शित करे, इसलिए था. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यातील साताऱ्यातील शिवाजी महाराज संग्रहालयातील असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच आता राजधानीचा निरोप घेणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत खरं तर ही वाघनखं शिवप्रेमींना पाहता येणार आहे आणि त्यानंतर ती नागपूर संग्रहालयामध्ये दाखल होणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पातूर तालुक्यातील चांदणी या ठिकाणी 4था सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्यामुळे 1746 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. तर जिल्ह्यात विकेंद्रीय सौर प्रकल्पातून 204 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. देशी देवणी गोवंश संवर्धन आणि जतन प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असं पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलं. पशुसंवर्धनासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असंही त्यांनी सांगितलं.
सांगली जिल्ह्यामध्ये मध्यम आणि लघु 86 प्रकल्प आहेत। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पांमध्ये 63% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या दीड महिन्यात पाणीसाठा 18% कमी झाला, त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे लिलाव बंद पाडत आंदोलन करण्यात आलं। कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यानं याशिवाय निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। लातूर जिल्ह्यात 16 ठिकाणी शासनाच्या वतीने हमीभाव केंद्र सुरू करण्यात आलं। अनेक वेळा तारीख येऊनही सोयाबीन विक्री होत नाहीये, त्यामुळे शेतकरी संकटात आहे। दुकानांना हमीभावाप्रमाणे सोयाबीनला दर देण्यासाठी शासनानं आदेश लागू करावे, ही मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या चुंचाळे या परिसरामध्ये दत्तनगर या ठिकाणी महानगरपालिकेच्या फिल्टर प्लांटवर नागरिकांनी आंदोलन केले। दूषित पाणी पुरवठा आणि पाणी गळती होत असल्यानं रस्त्याची दुर्दशा होत असल्यानं नागरिक आक्रमक झाले। नागरिकांनी उपअभियंता यांच्यासह कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलंय। विविध मागण्यांसाठी ठाण्याच्या पालिका मुख्यालयासमोर प्रहार क्रांती संघटनेने ठिय्या आंदोलन पुकारलं। दिव्यांग अनुदान याशिवाय पेन्शन पुन्हा सुरू करण्यात यावी अशा मागण्यांसाठी प्रहार क्रांती संघटना आक्रमक झाली आहे। कल्याणमधील डिलिव्हरी बॉयजकडून वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे कारवाई टाळण्यासाठी ते नंबर प्लेटवर स्टिकर्स लावत आहे। निलेश जगदाळे या तरुणाने या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या तसा समोर आणलेला आहे आणि पोलिसात तक्रार दिलेली आहे। डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्या कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यामुळे केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। कल्याण डोंबिवलीमधील आशा सेविकांनी विविध मागण्यांसंदर्भात केडीएमसी आयुक्तांना निवेदन दिलं, मात्र या मागण्यांबाबत केडीएमसी आश्वासनापलीकडे काहीच कारवाई करत नाही असा आरोप सेविकांनी केला। दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा आशा सेविकांनी दिला। वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य आणि अध्यक्षांना मुदतवाढ देण्याचा ठराव एकमतानं मंजूर झालाय। हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून राज्य सरकारला पाठवला जाईल। 16 जानेवारीला आताच्या सदस्यांची मुदत संपणार आहे, मात्र निवडणूक पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव आता मंजूर करण्यात आलेला आहे। नाशिक पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्री आणि वापरकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हा कलम समाविष्ट करण्यात आलाय। महाराष्ट्रात पहिल्यांदा नाशिक पोलिसांकडून या कलमाद्वारे कारवाई केली जाते। नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यावर त्यांच्या पालकांवरती ही कारवाई होणार असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे। नाशिक पोलिसांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे। नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणारा तरुण जखमी झाला। नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळखुटे या ठिकाणची ही घटना। मांजामुळे तरुणाच्या नाकाला गंभीर जखम झाली। तरुणाच्या नाकाला 6 टाके पडले असल्याचं पाहायला मिळतंय। जप्त केलेला नायलॉन मांजा पोलिसांकडून नष्ट करण्यात आलेला आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। जवळपास 18 लाख किमतीचा नायलॉन मांजा हा नष्ट करण्यात आला। रोड रोलर चालवत ही कारवाई करण्यात आलेली आहे। सांगलीच्या चांदोलीमध्ये मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीमध्ये बुडून बेपत्ता झालाय। अभिषेक काळे असं नदीत बेपत्ता झालेल्या 25 वर्षीय युवकाचं नाव आहे। त्याचं शोधकार्य सुरू आहे। कोकरोड पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आलेली आहे। बदलापूरमध्ये पत्नीवर वारंवार अतिप्रसंग करणाऱ्या मित्राच्या डोक्यात पतीने हातोडा मारत हत्या केली। बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याचा बनाव केला, मात्र पोस्टमॉर्टम नंतर खून असल्याचं समोर आलं। पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या सुद्धा ठोकल्या। पालघरमध्ये चक्क शेतात बनावट नोटांचा कारखाना टाकण्यात आला। मुंबई पोलिसांनी या बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय। भायखळ्यामध्ये बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला मुंबई पोलिसांनी पकडलंय।
समृद्धी महामार्गावरील लोखंडी अँगल चोरणाऱ्या टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला। लोखंडी अँगल चोरून विकणाऱ्या तिघांना अटक केली। आरोपींकडून सुमारे आता 65,000 रुपये किमतीचे अँगल जप्त करण्यात आलेले आहेत। पुण्यात सायबर चोरट्यांनी तब्बल कोथरूड भागातील एकाची फसवणूक केली। शेअर बाजारात गुंतवणुकीचा आमिष दाखवून 29 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची आता हकालपट्टी करावी हा ठराव शिवसेनेच्या आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची विनंती करण्याचं निश्चित करण्यात आलंय। शिवसेनेचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना धक्का देणार आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर आता शिवसेनेच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित झालेले आहे। असा ठराव नेमका का पारित केला हा देखील मुख्य मुद्दा आहे। ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय। तर हा निर्णय जो आहे तो एकंदरीत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय, कारण थेट शिवसेनेकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थेट यावेळेस उद्धव ठाकरे यांचीच हकालपट्टी या अध्यक्षपदावरून करावी, उद्धव ठाकरेंचं अध्यक्षपद काढावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठरावासंदर्भात आता उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।